मुसळधार पावसानं पुण्याला झोडपलं। पुणे शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये रस्ते जलमय, तर पिंपरी चिंचवडमधील ओढ्यामध्ये 4 ते 5 वाहनं गेली वाहून। पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि मावळमध्ये सुद्धा तुफान पाऊस, नदी नाले तुडुंब, तर मावळमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची बॅटिंग। दौंडमध्ये अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू। नाशिकच्या मनमाडसह जालन्यात धुवाधार पाऊस, मनमाडला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा। जालन्यामध्ये मुसळधार पावसानं रस्ते जलमय, तर मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्गला पावसाचा रेड अलर्ट जारी। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा 270 वर, महाराष्ट्रातील 17 जणांचा बळी, तर प्रत्येक उड्डाणापूर्वी बोईंग विमानांची तपासणी होणार, DGCAचा निर्णय। जयपूरहून बंगळुरूला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानामध्ये शुक्रवारी तांत्रिक बिघाड, प्रवाशांना 3 वेळा विमानातून खाली उतरवलं, अखेर उड्डाण रद्द, संतप्त प्रवाशांनी घातला गोंधळ। इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका, इस्रायलकडून इराणच्या 4 अणुप्रकल्पांवर तर 2 सैन्य ठिकाणांवर पुन्हा हल्ला, अणु रिसर्च सेंटर उद्ध्वस्त केल्याचा दावा, तर इराणनं सुद्धा डागली 100 क्षेपणास्त्र। नवी मुंबई विमानतळ परिसरात सिडको बसवणार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शहर, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते शनिवारी 5 विदेशी विद्यापीठांना दिलं जाणार इरादापत्र। आता नवी मुंबईमध्येच घेता येणार जगभरातील महत्त्वाच्या विद्यापीठांची डिग्री। बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस, काल महसूल मंत्री बावनकुळे यांनी घेतली भेट, आज उपोषणावर तोडगा निघण्याची शक्यता। शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्या मान्य होणार का, याकडे लक्ष। महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींची युती होण्याची शक्यता, अजित पवारांच्या पक्षाचा पर्याय खुला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका, आघाडीबाबत महाविकास आघाडीमध्ये काहीच चर्चा झाली नसल्याची सूत्रांची माहिती। संभाजीनगरमधील रविराज हॉटेलमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याची थाप मारणाऱ्या मांत्रिकाला अटक, हॉटेल मालकाला सुद्धा घेतलं ताब्यात, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई। राज्यामध्ये कोरोनाचा धोका वाढला, काल 4 रुग्णांचा मृत्यू, तर 102 नवे सक्रिय रुग्ण, मुंबई, कोल्हापूर, सातारा आणि उल्हासनगरमध्ये सगळ्यात जास्त रुग्ण।